सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पेठ येथे तहसील कार्यालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली आहे। पेठ तालुक्यात पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावातील टंचाई निवारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे, पाणी टंचाईचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या। पेठ तालुक्यातील पाणी टंचाईबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पेठ तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली आहे, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले की पेठ तालुक्यातील काही गावांना एप्रिल मे या 2 महिन्यात पाणी टंचाई जाणवते। टंचाई निवारणार्थ सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे। वीज वितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी द्यावी। टंचाई काळात पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करू नये। जलजीवन मिशन अंतर्गत साकारण्यात येणाऱ्या पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले। गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले की पेठ तालुक्यात सद्यस्थितीत 3 टँकर सुरू असून 3 गावांसाठी टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले। तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले। पाणी टंचाई निवारणासाठी पुरेशा प्रमाणात निधीची उपलब्धता असल्याचं त्यांनी सांगितले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।